राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचं बारामतीतील विमान अपघातामध्ये निधन झालं आणि या अत्यंत धक्कादायक घटनेला आता 1 महिना पूर्ण होऊन गेलाय। सुरुवातीपासूनच अगदी रोहित पवारांनी या घटनेविषयी घातपाताची शंका व्यक्त केली आहे। आतापर्यंत त्यासाठीच्या 4 पत्रकार परिषदा रोहित पवारांनी घेतल्यात आणि अनेक मुद्दे मांडत अगदी नुकतीच डीजीसीएच्या अहवालाची चिरफाड सुद्धा पवारांनी केली आहे। या सगळ्यामध्ये सुरुवातीपासूनच रोहित पवारांसह अजितदादांचे फक्त 2च नेते म्हणजे अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील हे 2च जण त्यांच्या सोबत होते। म्हणजे रोहित पवारांच्या म्हणण्याच्या, त्यांच्या संशयाच्या, त्यांच्या एकंदर भूमिकेच्या सोबत हे 2च नेते होते जे दादांच्या गटातले होते। पण आता मात्र हळूहळू दादा गटातील अनेक आमदारांच्या मनामध्ये हा संशय बळावतोय अशी चिन्ह आहेत। बुधवारी म्हणजे काल रात्री दादांच्या गटातील तब्बल 20 आमदारांनी थेट देवगिरीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपलं म्हणणं मांडलंय। आपल्या मनातली जी सगळी खतखत आहे, दादांच्या अपघाताविषयीचा जो संशय आहे, जी शंका आहे किंवा या सगळ्याबाबत आपली जी भूमिका आहे ती या 20 आमदारांनी सुनेत्रा पवारांसमोर बोलून दाखवली आहे, त्यांच्या समोर मांडली आहे आणि त्यासाठी हे 20 आमदार देवगिरीवर दाखल झाले होते। आता नेमकं काय घडलंय या भेटीमध्ये, काय चर्चा झाल्या, सुनेत्रा पवार या सगळ्याविषयी काय म्हणाले आणि काय निष्कर्ष यातून निघतात, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर अजितदादांच्या अपघात प्रकरणाभोवती सध्या संशयाचं दाट धुकं निर्माण झालंय। अशातच आमदार रोहित पवारांनी आतापर्यंत VSR कंपनी, नागरी उड्डाण संचालनालय अर्थात डीजीसीए यांच्या अहवालावर आणि एकंदर कार्यपद्धतीवर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। अजितदादांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय हा वारंवार विशेषतः विरोधकांकडून बोलून दाखवला जात असतानाच काल म्हणजे बुधवारी रात्री मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या गटातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 20 आमदार काल रात्री देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांची भेट या 20ही आमदारांनी घेतली। या भेटीमध्ये सुनेत्रा पवार आणि या आमदारांमध्ये दादांच्या अपघात प्रकरणावर अत्यंत महत्त्वाची चर्चा झाल्याचं म्हटलं जातं। एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी बुधवारी रात्री मुंबईतील देवगिरी या शासकीय बंगल्यावर सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि डीजीसीएनं जो अहवाल अजित पवार यांच्या निधनाबाबत दिलेला आहे त्याबाबत शंका उपस्थित केल्यात, अनेक शंका उपस्थित केल्यात। आपल्याला माहितीच आहे की सुनेत्रा पवारांनी काहीच दिवसांपूर्वी अजितदादांच्या अपघाताची सीबीआय कडून चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं आणि याच पत्राचं काय झालं, या मागणीचं काय झालं, याबाबत काय पावलं उचलली जाणार आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आता सुनेत्रा पवारांनी विचारणा करावी अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीचं सुद्धा एक मुद्दा हा या 20ही आमदारांनी सुचवल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यावर आपण लवकरच सगळे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची या संदर्भात भेट घेऊ असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या 20ही आमदारांना दिल्याचं समजतंय। डीजीसीएनं अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक त्रुटी असल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या या आमदारांनी काल सुनेत्रा पवारांना सांगितलेलं आहे। या अहवालाबाबत अनेक प्रश्न आणि शंका या आमदारांनी कालच्या बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या आहेत। याशिवाय सुनेत्रा पवारांनी देवगिरीवर आलेल्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा सुद्धा केल्याची माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक आमदाराशी स्वतंत्र भेट ही सुनेत्रा पवारांनी घेतलेली आहे। पण या स्वतंत्र भेटीमध्ये नेमकं काय घडलं, आमदारांनी सुनेत्रा पवारांना काय सांगितलं किंवा सुनेत्रा पवारांनी आपल्या आमदारांना काय सांगितलं या संदर्भातला तपशील हा अद्यापही समोर आलेला नाहीये। दरम्यान याच वेळी सुनेत्रा पवारांनी देवगिरी बंगल्यावर आलेल्या या आमदारांना अजित पवारांच्या अपघातानंतर सापडलेल्या अनेक वस्तू सुद्धा दाखवल्या। यामध्ये अजित पवारांची चप्पल, त्यांच्या घड्याळ या अशा काही वस्तूंचा समावेश होता। त्या अनुषंगानेही सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये काही चर्चा झाली आहे आणि त्यामुळेच देवगिरी बंगल्यावरील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या या 20 आमदारांच्या भेटीची अनेक अर्थांनी सध्या चर्चा रंगतीये आणि महत्त्वाची अशी ही भेट जी आहे कालची ती मानली जाते। अहवालांबद्दलची साशंकता, अनेक तांत्रिक बाबी आणि याबाबत निर्माण होणारे अनेक प्रश्न किंवा संशय हा फक्त विरोधकच नव्हे किंवा शरद पवारांच्या पक्षातील काही नेतेच नव्हे तर अजितदादांच्या पक्षातीलही मंडळींच्या मनामध्ये आता या सगळ्यामुळे काहीसा संशय व्यक्त होतोय आणि आता तो
फक्त मनामध्ये न राहता तो बोलूनही दाखवला जातोय. फरक फक्त इतकाच आहे की काही जण हे अगदी थेटपणे बोलतायत आणि काही जण सावधपणे. पण सर्वांना संशय आहे अशाच पद्धतीचं चित्र सध्या या सर्व पक्षांमध्ये पाहायला मिळते दादांच्या अपघाताबाबत आणि त्यांना न्याय मिळावा इतकीच एक माफक अपेक्षा आणि यामागे कोण आहे या संदर्भातले तपशील समोर यावेत इतकीच अपेक्षा ही सध्या सर्व मंडळींकडून व्यक्त केली जाते. रोहित पवारांनी तर यासाठी जंग पछाडले आणि त्यांच्या सोबत आता अनेक जण सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे सुनेत्रा पवार आता या सगळ्या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्या काही तातडीची पावलं उचलतात का आणि या संस्थांना उलट प्रश्न विचारत धारेवर धरतात का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या विषयीच्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. पण तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं? फक्त आता शरद पवार यांचाच पक्ष किंवा विरोधकच किंवा मग रोहित पवारच नव्हे तर अजितदादांच्या पक्षातीलही आमदारांनी या सगळ्या संदर्भामध्ये ज्या शंका उपस्थित केल्यात किंवा जे प्रश्न विचारलेत त्याविषयी तुमची मतं काय आहेत, यातून नेमकं काय निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा जरूर करा. धन्यवाद.